जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. योग वासिष्ठ सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निरूपणाचा 123वा भाग आहे. 23वा दिवस आहे. आदरणीय यतीन सरांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम. जय गुरुदेव. चला रोजप्रमाणे प्रार्थना करू. या सत्राला सुरुवात करू. सगळ्यांनी हात जोडा, डोळे मिटा. प्रार्थना म्हणण्यासाठी एक खोल दीर्घ श्वास घ्या. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री श्री गुरवे नमः. हळूवार डोळे उघडूया. योग वासिष्ठाच्या शेवटच्या काही भागांमध्ये वसिष्ठ ऋषी निरनिराळे दृष्टांत देऊन आणि त्याचे फायदे, याचं योग वासिष्ठाचं महत्त्व सगळं सांगून आता हे निरूपण समाप्तीकडे ते घेऊन चालले आहेत. ह्या योग वासिष्ठाचं आणि त्याच्यासोबत हा जो काही शास्त्राभ्यास आहे या सगळ्यांचं फळ काय हे त्यांनी सांगितलं. या समबुद्धीनी, समत्वबुद्धी हेच त्याचं फळ आहे असं म्हटलंय. आणि त्याच्यानंतर मग याच्यासोबत जी जीवनशैली येते, ही जीवनशैली कशी, ही जे सिद्ध आहेत, साधक आहेत, त्यांना जे जीवन प्राप्त होतं ते कसं असतं ह्याचं सगळं वर्णन वसिष्ठ ऋषी करतायत. वसिष्ठ ऋषी म्हणतात की शास्त्राभ्यास म्हणजे आतापर्यंत आपण शास्त्राचा अभ्यास का करावा, याच्याशिवाय श्रेष्ठ काय आहे. श्रीरामांनी काल जो काही प्रश्न विचारला होता की या सगळ्या गोष्टींची गरज काय, एकच केवळ सगळं स्वप्न आहे हे जर लक्षात येत असेल तर मग कशाला एवढा उपद्व्याप करायचा वगैरे वगैरे, हे जे काही सगळे प्रश्न असतील तर ते समजून झाल्यानंतर मग आता वसिष्ठ ऋषी सांगतायत की याचं फळ काय, शास्त्रांचा अभ्यास केल्याने त्याचं फळ काय ते वसिष्ठ ऋषी आता सांगतात. वसिष्ठ ऋषी म्हणतात की जेव्हा शास्त्र आणि जे मुमुक्षु आहे, मुळात शास्त्राभ्यास का करावा तर ज्यांना मोक्षाची अपेक्षा आहे त्यांना काहीतरी मार्गदर्शन मिळावं. आपलं स्वतः नुसतं स्वतःला मार्गदर्शन करत बसणं हे प्रॅक्टिकल नाही आहे. आजकालच्या युगात सुद्धा आपण बघतो की ज्यांना कोणाला ज्ञान हवं असतं, काही शिकायचं असेल तर एखादा सिद्ध गुरु, त्याच्यातला एक्सपर्ट यांच्याकडे गेलं तर ते काम पटकन होतं. नाहीतर सगळीकडे भरकटत राहावं लागतं, शोधावं लागतं काय आहे, कुठे आहे. तर हे जे काही गुरु असतील, हे शास्त्र असतील त्याच्यात स्पष्टपणे दिलेलं आहे, तर तो मार्ग नेहमीच व्हायचा. त्यातल्या त्यात गुरु असतील तर आणखी चांगलं. मी असं म्हणेल की गुरुच असावेत, कारण कुठले शास्त्र वाचायचे कुठले नाही हे गुरूंशिवाय कोणी सांगू शकत नाही. आपल्याला ही योग वासिष्ठ वाचा हे कुठल्या तरी गुरूंनी, कुठल्या तरी सिद्धांनी पूर्वी सांगितलं आहे म्हणून ते आपण वाचायला घेतलं. तर जे मुमुक्ष आहेत त्यांचं आणि शास्त्र यांचा संबंध झाल्यामुळे हे जे शास्त्रात सांगितलेलं वर्णन असतं, विषय असतात आणि त्यामुळे जी बुद्धी स्थिर होते, त्या सगळ्यांमुळे स्वतःमध्ये आत्मचिंतनाचे भाव वाढतात आणि मग पुढे हे सगळं ज्ञान हे स्पष्ट कळायला मदत होते. जो ज्ञानी मनुष्य आहे, शास्त्रातील विविध सिद्धांतांचं त्यांनी श्रवण केलं, मनन केलं, त्याच्यावरती तो जसं आपण निधिध्यासन म्हणतो, सगळ्या गोष्टी एकदा अनुभवाच्या आधारावरती तपासून बघितल्या
आणि स्वतःचं परीक्षण करत राहिला, आत्मतत्व परीक्षण करीत राहिला. असं असताना त्याला ती परमशुद्धी परमतत्व हे प्राप्त व्हायला वेळ लागत नाही. मुळात पुन्हा तोच विषय आहे, मार्गदर्शन असेल, व्यवस्थित दिशेने चाललो असू तर हे सहज कळायला सोपं जातं. नाही तर मग तिथे दिशाहीन होतो, भरकटून जातो. जे ह्या गोष्टीला स्वीकारत नाही, सगळ्या प्राण्यांच्या संविधमध्ये सगळीकडे जे असं सिद्ध झालेलं आहे आणि महात्मांनी, ज्ञानी लोकांनी सगळ्यांनी जे सांगितलं आहे, हे स्वतःचं शुद्ध चेतन स्वरूप जर स्वीकारलं नाही आणि ते नाकारून मग केवळ जे काही जग आहे त्यालाच आम्ही खरं मानतो, तेच सत्य आहे असं समजून जे या केवळ जगाच्या मागे लागतात, वसिष्ठ ऋषी म्हणतात की ते अज्ञानी आहेत, वेडे आहेत. आमच्या दृष्टीने त्यांना आम्ही कुठल्याही सभेमध्ये ते बसवण्याच्या योग्यतेचे असे नाहीत. मासे जे कोणी नास्तिक असतील त्यांनी श्रुती आणि बाकी प्रमाणांनी जे सांगितलं आहे त्याचा उपयोग न करता केवळ आम्हाला प्रत्यक्ष दिसत नाही, आम्ही बघू शकत नाही म्हणून मग त्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत, हे जे काही चैतन्य असेल या सगळ्या गोष्टींना ते अर्थ देत नाही, संविधला अर्थ देत नाही, तर त्यांना आमच्या दृष्टीने महत्त्व नाही. शहाणे लोक अशा लोकांना अंधारातले बेडूक म्हणतात, कारण ते मागचा पुढचा कुठलाही विचार न करता जे काही एक त्यांना समोर फक्त दिसतं आहे त्याच्याच मागचं त्या विषयांमध्ये ते रमलेले असतात, त्या दृश्यांमध्ये ते रमतात. तत्वज्ञानी लोकांना जर असे प्रश्न विचारले तर ते केवळ जे शास्त्रसंमत आहे, शास्त्राने जे मानलेलं आहे अशाच गोष्टींची चर्चा करतील, दुसरीकडे ते कुठेही भटकणार नाहीत. हे जे काही निर्विकल्प सुख आहे, समाधान आहे, याचं कारण काय असेल तर ही जी बुद्धी आहे की जी सगळीकडे समत्व बघते. तेच वसिष्ठ ऋषी सांगतात की या सगळे जे काही आतापर्यंत ज्ञान दिलं त्याचं सार जर मी तुला पुन्हा पुन्हा सांगायचं झालं तर ते अशा प्रकारे असेल की पहिल्यांदा आपण हे सगळं वैराग्य तुझं, त्याच्यानंतर मुमुक्षत्व आणि त्यानंतर मग आपण बघितलं उत्पत्ती, त्यानंतर स्थिती प्रकरणामध्ये हे सगळं जगाची उत्पत्ती कशी होते आणि ती कशी स्थिर राहते ते आपण बघितलं. मग उपशम प्रकरणामध्ये ह्या गोष्टीचा अनुभव आला की समदर्शन असेल, सगळ्या गोष्टींमध्ये एक समत्व बघितलं, समदृष्टी असेल, सगळीकडे स्थिरता, सगळीकडे एकच तत्व, एकच ब्रह्मतत्व असा विचार केल्यानंतर आपल्या ज्या काही सगळ्या कल्पना असतात, जे काही दृश्य असतं त्या सगळ्या दृश्यांचा उपशम होतो, सगळ्या भावना या शांत होतात. जगात उत्पन्न झालेल्या अत्यंत उपशमशाली जो पुरुष असेल त्यांनी कसं वागावं हे वसिष्ठ ऋषींनी अनेक गोष्टींनी सांगितलं असं ते म्हणतात. आणि ज्या उपायांनी हे असं उपशमपद प्राप्त होतं त्या उपायांचा त्याचा सगळा जो उपाय, त्या सगळ्या उपायांचा अवलंब कसा करायचा, ते काय उपाय आहेत हे सगळे त्यांनी निर्वाण प्रकरणात सांगितलेले आहेत. आणि त्याच्या पुढे जे काही सगळं गोष्टी सांगता त्या गोष्टींच्या ओघामध्ये ज्याला जी प्राप्त वस्तू झालेली आहे त्यांनी संसारामध्ये कसं राहायचं ते आता त्यांना सांगायचं आहे. मग त्यांनी आतापर्यंत हे सगळं सांगितलं, परंतु पुन्हा सारांश रूपाने जीवन जगत असताना जे सहज प्राप्त होईल त्याचा उपयोग करून कसं पुढे जायचं ते सांगतात. वसिष्ठ ऋषी म्हणतात, आणि हा फार महत्त्वाचा विषय सांगितला आहे, की या जगात जन्म घेतल्यानंतर तुझ्यासारख्याच लहान वयामध्ये या सगळ्या जगाच्या स्थितीचं यथार्थ स्वरूप, हे खरं स्वरूप काय आहे, जगाचं खरं लक्षण काय आहे, हे सगळं जर नीट समजून घेतलं आणि त्यायोगे आपलं मन हे शंकारहित, कुठलेही विकल्परहित असं करून ठेवावं आणि अशा रीतीने जीवन जगावं. हे याच्यातला हा महत्त्वाचा भाग आहे. कमी वयातच हे जाणून घेणं, माझ्या दृष्टीने तरुण वयात ह्या गोष्टी जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण त्याच्यावरतीच पुढे आपलं सगळं जे काही भविष्य असतं ते त्याच्यावर अवलंबून असतं. आपण सगळं जीवन तिथून घडवतो. त्यामुळे हे आवश्यक आहे त्या वयामध्ये. सर्वांविषयी प्रेम उत्पन्न करणारी, त्याच्यानंतर विश्वास उत्पन्न करणाऱ्या या समतेचा पूर्णपणे आश्रय करून या जगात तुझ्यासारख्यांनी विद्वानांनी राहावं, विहार करावा. सगळ्यांच्या ठिकाणी एकच आत्मा आहे असं पाहून आपल्याच प्रमाणे जसं आपण जर वागू, आपल्याशी लोकांनी कसं वागावं जशी आपली अपेक्षा असते
तसंच इतरांशीही वागावं. इतरांनाही सुखाची अपेक्षा असते, त्यांना दुःख नको असतात. ही जाणीव ठेवून आपण सुद्धा त्यांच्याशी तसाच व्यवहार करावा. जे या समता भावाचं अवलंबन करतात, जे समता भाव आपल्यासोबत जपतात, त्यांना सदैव अशी मैत्री असं हे फल प्राप्त होतं. ते सगळ्या संपत्तींनी सुंदर असून त्यांना सगळ्या प्रकारचं सौभाग्य वाढवणार आहे. हे समत्व ही सगळ्या उपशमाची पराकाष्ठा आहे. ते सर्व प्रकारच्या क्षोभांचा, मनुष्याला दुर्बल करणाऱ्या, बुद्धिभ्रंश करणाऱ्या सगळ्या संतापाचा नाश करणारं असं हे समत्व आहे. आणि ज्याच्याकडे समचित्त आहे, जो असा या समभावनेने राहतो, त्याचा अभ्यास करणाऱ्या पुरुषामध्ये एखादा दोष जरी असेल तरी तो गुणासारखाच होतो. त्याला दुःखही हे सुखासारखं भासतं. मरण हे सुद्धा जीवन नेहमीचं असं होऊन जातं. त्या पुरुषाला या ज्या करुणा, मुदिता वगैरे हे सगळे गुण आहेत, हे सुद्धा त्याला पूर्णपणे वश होतात. स्वतःच्या कार्यामध्ये आणि परकार्यामध्ये हा नेहमी एकाच भावनेने बघत असल्यामुळे त्याच्यावरती सगळे लोक, अगदी गरीब श्रीमंत इतकंच नाही, देवसुद्धा त्याची आस ठेवतात, त्याची प्रार्थना करतात. ते त्यांना तो सगळ्यांना प्रिय होतो. ज्या समबुद्धीबद्दल वसिष्ठ ऋषी सांगतायत, त्यांनी काय काय साध्य होऊ शकतं तेही सांगितलं आहे. ते म्हणतात की ज्यांच्याकडे अशी समबुद्धी आहे, समत्व आहे, ते अनिष्टांपासून पळून जात नाही. आणि एखादी इष्ट गोष्ट की जे काही आपल्याला हवं आहे तसं घडून आलं तर त्यांनी काही खूप हर्ष मानत आहेत किंवा अशातला प्रकार त्यांच्यात करत नाही. कितीही दुःख आली तरी अजिबात ते ढासळून जात नाही. क्षणाक्षणाला या सुखदुःखाने हसणाऱ्या व जगाकडे रडणाऱ्या जगाकडे बघतात. त्यांना फक्त केवळ एका हसणाऱ्या दृष्टीने ते बघतात. त्यांनाच त्याच्याबद्दल काहीही ओढ नसते. स्वतः विवेकी असतात, निरामय असतात आणि विवेकाच्या उपदेशाने इतरांनाही ते प्रोत्साहन देतात, त्यांच्यातही चेतना आणतात, त्यांना स्फूर्ती देतात. क्वचितच असा एखादा पुरुष हा समोरच्या व्यक्तीच्या भल्यासाठी, त्याच्या चांगल्यासाठी एखाद्या वेळेस क्रोधाचं नाटक करतो, क्रोधाचा आविर्भाव आणतो, परंतु त्याचं वागणं हे प्रत्यक्षात अमृताप्रमाणे हितकरच असतो. हे सगळं शास्त्राभ्यासाचं फळ आहे, समता, समभाव. हा असा पुरुष ज्याच्यामध्ये समभाव आहे, तो जे जे करतो, खातो, ते सगळं न्यायाला धरून त्याचं वागणं असतं. आणि त्याला पाहून बाकीचे लोकसुद्धा त्याचंच अनुसरण करत असतात. त्यांनी एखादी छोटी गोष्ट करू द्या, मोठी गोष्ट करू द्या, पूर्वी केलं असेल, आज केलं असेल, किंवा लोकांविरुद्ध करणारी एखादी गोष्ट जरी असली तरी लोक त्याचं कौतुकच करतात. आणि असे अनेक लोक या समाजात होऊन गेले आहेत. त्यांची उदाहरणं इथे वसिष्ठ ऋषी देत आहेत. ते म्हणतात की शिबीराजांनी सुद्धा ससाण्याला आपल्या मांडीवरचं मांस देऊन शरण आलेल्या पक्षाला वाचवलं. त्याच्यानंतर अनेक राजे, अंगराज, जनक, शाल्य असे सगळे क्षत्रिय राजे होऊन गेले, ते सुद्धा समतेला प्राप्त होते. आपल्या देहधारणेला कारण होणारा व्यवहार समबुद्धीनेच करणाऱ्या कुंडप नावाच्या समाजात, मातंग समाजातल्या पुरुषांनी एक मोबदला म्हणून एक गाय ठरवून एका ब्राह्मणाच्या 5 गायी चिखलातून वर काढून दिल्या आणि जी गाय मिळाली ती सुद्धा त्यालाच दान करून दिली. आणि तो स्वतः मुक्त झाला, त्याला सुद्धा देवत्व मिळालं. म्हणजे कुठला जन्म किंवा काय असं काहीही तिथे नाही. मातंग असला तरी सुद्धा तो देवत्वाला प्राप्त झाला. कदंबवन नावाच्या राक्षसानी आपल्या साम्याच्या अनुभवाने याचा अभ्यास करून जो प्राण्यांचं नुकसान करायचा, प्राण्यांचा घात करायचा, ती सगळी त्याची हिंसक वृत्ती सोडून दिली आणि तो पवित्र झाला. असे अनेक उदाहरणं त्यांनी दिलेले आहेत. असं हे जे काही ऋषी मुनींना आणि देवांना पूज्य असलेलं सिद्ध, तपाचे क्लेश आणि भोगप्राप्ती यांच्यामुळे मध्ये समदृष्टी ठेवल्यामुळे त्यांना हे सगळं प्राप्त झालं. त्यांना या गोष्टी जेव्हा त्रास करून घेत आहेत त्याच्यात उद्विग्न झाले नाही. बऱ्याचदा आपण तपश्चर्या करताना किंवा आणखी अशा गोष्टींमध्ये असताना उद्विग्न होतो, स्वतःला क्लेश करून घेतो. तर त्याच्यात त्यांनी सगळ्या गोष्टींमध्ये एकच, आजच मी माझ्या मुलीशी बोलत होतो, होमवर्क तिला खूप दिलं आहे आणि होमवर्क दिल्यामध्ये थोडंसं चिडचिड होते की एवढं होमवर्क कसं काय दिलं, असं तसं वगैरे. तर म्हटलं ही समत्व बुद्धी इथे पण असावी. काय होमवर्क आहे ते आहे, नाहीतरी तुम्हाला त्या वेळामध्ये टाइमपास करायचा आहे किंवा अभ्यास करायचा आहे. तर एखादा विषय आवडतो किंवा नावडतो ही मनातली आपली कल्पना आहे. म्हणजे संस्कृत विषय आहे आणि मला आवडत नाही असं म्हटलं तर जरा मनाची भावना
ठरवावी काय करायचं आहे. अभ्यास तर करायचा आहे, तो तर चुकणार नाही. ते संस्कृतचं पुस्तक घ्यावं, त्याला असं मस्त किस करावं, आय लव्ह यू संस्कृत म्हणायचं आणि सुरू करून द्यायचं. नाहीतरी त्याच्याशिवाय दुसरा चांगला पर्याय आहे कुठला. त्याच्यामध्ये जर चिडचिड केली तरी ते होमवर्क काही चुकणार नाही, पण चिडचिड करून होमवर्क केलं तर त्याचा त्रास होणार आहे आणि होमवर्क तर होणारच आहे. त्यापेक्षा आनंदाने प्रेमाने केलं तर निदान त्याच्यात सुखही मिळतं, मनालाही आनंद मिळतो आणि काहीतरी जे त्याचे चांगले परिणाम यायचे चांगल्या विचारांनी केलेले ते सुद्धा येऊ शकतात. तर जे आपण करतो आहे, आपली साधना असेल, योगासनं असतील, आणखी काय असेल, त्याच्यामध्ये अरे मला त्रास होतो, अरे हे काय, ह्या काय कटकटी आहेत वगैरे अशा प्रकारे विचार न करता शांतपणे या सगळ्या परिस्थितीला सामोरं जावं आणि त्याच्यामध्ये उद्विग्नता न येता त्या दोन्ही गोष्टी, भोग असू द्या म्हणजे एन्जॉयमेंट असेल किंवा हे योग असतील, तप असतील, काही असतील, त्यांना एकाच दृष्टीने बघावं, समदृष्टीने त्यांच्यामध्ये स्थिर व्हावं. हे जे असे लोक आहेत हे परलोकी आणि या लोकीसुद्धा सिद्धी प्राप्त होण्यासाठी जे काही प्रयत्नपूर्वक या समचित्ततेचा अभ्यास करतात आणि त्यांना सगळे गोष्टी प्राप्त होतात. म्हणून असं म्हटलंय की मरणाची इच्छा करू नये आणि जीवनाची आसक्ती पण धरू नये. जे येईल सहज जीवन तसं जगावं, यथाप्राप्त व्यवहार करत, कोणाचीही हिंसा न करता, कोणालाही न दुखवता, इतरांच्या दोषांकडे दुर्लक्ष करून सुखदुःखांमध्ये स्थिर असणारा, समचित्त असणारा पुरुष, मग तो अशिक्षित असो, हीन कुळातला असला तरी तो श्रेष्ठांच्या आदराला प्राप्त होतो. तो पवित्र मूर्ती बनून लोकोपकारासाठी सर्वत्र संचार करतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. शास्त्राभ्यासाचं फळ हे आपोआप येतं. आपल्याला मुद्दाम ह्या गोष्टी करायची गरज नाही. केवळ ह्या शास्त्राचा अभ्यास करत राहा, आपोआप हे गुण आपल्यामध्ये येत जातात. ह्याच्यावरती श्रीरामांनी विचारलं की हे जे असे आत्म्यामध्ये रममाण झालेले समत्व बुद्धीचे लोक असतात, मग हे संसारात राहतात तरी कशाला? यांना काही करायचं आहे किंवा काही नाही करायचं आहे, काय फरक पडतो? त्यांनी सगळे कर्म सोडून द्यावे आणि चाललं जावं. कर्मत्याग का नाही करत? यावर वसिष्ठ ऋषी सांगतायत की हे जे काही हे ग्राह्य आणि त्याज्य म्हणजे हे करायला पाहिजे आणि ते करायला नको अशी जी काही भावना असते, तर त्यांच्यामध्ये या सगळ्या बुद्धी अशा प्रकारच्या क्षीण झालेल्या असतात. त्यांना मुळात या ज्ञानी लोकांना मी काही करावं किंवा करू नये अशी काही भावना नसते. त्याच्यामुळे त्यांनी काही केलं तरी काही फरक पडत नाही आणि ही काही क्रियात्याग म्हणतात, कर्मत्याग म्हणतात, त्यांनी सुद्धा त्यांना काहीही उपयोग होत नाही. क्रिया करत राहिल्यानेही त्यांना काही त्यांचं नुकसान होत नाही. जो ज्ञानी पुरुष आहे त्याला कुठलाही उद्वेग होईल, त्यांना कुठल्या गोष्टीची चिडचिड होईल असं या जगामध्ये काहीही नाही. म्हणून त्यांनी काही टाळावं आणि काही मुद्दाम करावं असं सुद्धा काहीही नाही. ज्ञानी पुरुषाला मुळात जे काही कर्म करतो किंवा कर्म त्यागतो त्याचं कुठलं फळ आहे किंवा पाप लागतं अशातलाही प्रकार नाही आहे. कारण तो सगळा या पापांच्या, पुण्यांच्या कल्पनेच्या, कर्माच्या कल्पनेच्या सगळ्या पलीकडे आहे. त्याला काही भोगावं लागत नाही. आपल्या जन्मस्वभावानुसार, आपल्या शरीरानुसार, आपले जे काही परिस्थितीत आपण आलो आहे त्यानुसार आपलं कर्तव्य पार पाडणं हे त्याचं कर्तव्य असतं. तो तसाच वागत राहतो. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत हे शरीर आपलं कार्य करत राहील. त्याच्यामुळे त्यांनी प्रयत्नापासून सुरुवातीपासूनच हे प्रयत्न सतत करत राहावे, चांगलं आचरण करावं आणि शुभ कार्याने, चांगल्या मार्गानेच त्यांनी आपली स्वतःची गती करावी. नाहीतरी एकदा ज्ञान झालं तर मग नको त्या गोष्टींमध्ये लक्ष घालून काय प्राप्त होणार आहे, त्यांनी काय मला मिळणार आहे हे त्याला कळतं. नको त्या गोष्टींमध्ये लक्ष घातलं की स्वाभाविकपणे जे आपण पूर्वी सगळं बघितलं आहे, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर सगळ्यांच्या मागे लागलो तर निश्चितपणे त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतील आणि अशा स्थितीत काहीतरी कर्म हे होतात. त्यामुळे कर्म करताना वाईट करा नाही तर चांगलं करा. त्याचे जे काही परिणाम असायचे असतील ते असतील. तर मग चांगले कर्म करायलाच काय त्याच्यात हरकत आहे? नाहीतरी आपल्याला कुठल्या कर्मांच्या फळांची अपेक्षा नाही, तर तो अशा वेळेस केवळ सत्कर्मच करतो. अतिशय निर्मळ बुद्धीने जे त्याचं जसं आचरण असतं तसंच तो करतो. त्याच्यात कुठेही त्याला हेतू नसतो आणि हेतू नसल्यामुळे त्याचं सगळं वागणं हे निर्दोष आहे असं बघितलं जातं. या पृथ्वीवरती लोक निरनिराळ्या दृष्टीचे आहेत. जे जाणते लोक आहेत ते सुद्धा कुठले दुःख न करता, वाईट वातावरण जरी असलं, दूषित वातावरण जरी असलं, कुठल्याही याच्यात असले तरी ते चांगलंच कर्म करतात. जसं तुझ्यासारखे श्रीरामांना म्हणतायत
की तुझ्यासारखे तज्ज्ञ राजपुत्र हे पुढे जाऊन विचलित न होता राज्यकारभार करतात. काही आचारनिष्ठ पुरुष हे जसं वेद सांगितलं आहे तर वेदांचा अभ्यास करून त्याप्रमाणे अग्निहोत्र यज्ञ वगैरे असे कर्म करतात. काही लोक हे पशु पक्षी पितर यांना संतुष्ट करून त्याप्रमाणे कर्म करत असतात. काही लोक कोणाचं उरलेलं अन्न खातील, काही लोक ध्यानधारणा देवपूजा याच्यावरती भर देतात. तर अशा प्रकारे अनेक प्रकारचे लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपलं आपलं जीवन हे करत असतात. त्यांना जे काही प्रारब्ध प्राप्त झालं असेल, त्यांचं जसं जीवन असेल त्याप्रमाणे ते कार्य करतात. काही लोक हे सगळं सोडून देतात आणि बाहेर आज्ञेप्रमाणे सगळ्या कर्मांमध्ये तत्पर राहतात. म्हणजे काय की मला कुठल्याही गोष्टी नको आहेत, मला कुठल्याही गोष्टी करायच्या नाही, परंतु मी कोणाच्या तरी सेवेत आहे, कार्य करतो आहे, कुठल्या गुरूंमध्ये असेल त्यांनी जसं सांगितलं तसं ते कार्य करत राहील. एखादा साधक हा जिथे म्हणजे आश्रम असतो, अनेक पुण्य लोक राहिलेले असतात, पुण्यवान लोक राहिलेले असतात, तशा ठिकाणी जाऊन तो स्वतःला काही काळ आपला तिथे घालवतो. काही लोक मुनींच्या आश्रमात जातात, काही लोक निर्जन वनात जातात. असं वेगवेगळ्या पद्धतीने आपले आपले जीवन हे सगळे व्यतीत करत असतात. कोणी दऱ्याखोऱ्यात असतील तर कोणी आणखी कुठे जाऊन राहतात. आपलं जे काही रागद्वेष असतील ह्या सगळ्या गोष्टी काढून टाकण्यासाठी, यांच्यापासून मुक्तीसाठी सुद्धा लोक वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. कोणी एका वनातून दुसऱ्या वनात भटकतात, कोणी पर्वतावरून दुसरीकडे जातात, कोणी ब्रह्मचर्य आश्रम धारण करतात. हे प्रत्येकाचे आपले आपले मार्ग असतात. जसं त्यांचं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे ते तिथे राहतात. यांच्यातले कित्येक हे देवांसोबत अंतरिक्षामध्ये राहतात, काही लोक पाताळामध्ये राहतात, काही लोक या पृथ्वीवरती असतात. अनेकांच्यामध्ये या ज्ञानशक्ती विकसित झालेल्या असतात आणि ते निर्मळ झालेले असतात. काही हे केवळ अर्धवट ज्ञानाने असं समजतात की मला सगळं समजलं आहे आणि मग ते थोडंसं अभिमानाने वागतात, सदाचार सोडतात आणि त्यामुळे ते ना धड व्यवहार करत ना धड परमार्थ करत, दोघांनाही ते चुकतात. या सगळ्यांचं जे काही सार आहे हे आहे वैराग्य. सगळ्या सर्व साधनांचं सार हे वैराग्य आहे. त्यामुळे वसिष्ठ ऋषी म्हणत आहेत की हे रामा, याप्रमाणे या जनसमूहामध्ये सगळीकडे ज्यांना तरुण जायचं आहे, या संसार सागरातून ज्यांना पलीकडे जायचं आहे, तर अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत असतात. परंतु केवळ जंगलात गेलो, सगळं ध्यानधारणा साधना करत बसलो, कष्ट केली, तप केलं म्हणजे हा मोक्ष मिळतो अशातला भाग नाही. या सगळ्या गोष्टींनी चांगले फळं मिळतील, पुण्यफळ मिळतील, विलक्षण सुखे प्राप्त होतील, परंतु मुक्ती मोक्ष हा या गोष्टीतून मिळणार नाही. त्यासाठी हे तत्त्वज्ञान आपल्या अंगात मुरलं पाहिजे आणि हा स्वभाव बनून जाणं हाच त्याच्यासाठी एक चांगला उपाय आहे. याच्यासाठी वैराग्याचा अभ्यास हेच सर्व साधनांचं सार आहे. त्यांनी वैराग्याचा अभ्यास केला म्हणून योग वासिष्ठाची सुरुवातच ही योग वैराग्यापासून झालेली आहे. कारण तिथूनच खरं पुढची ही मुमुक्षत्व येतं आणि त्याच्यानंतरच मग सगळ्या गोष्टी सुरू होतात. मनातील जे काही म्हणजे मी योग वासिष्ठ वाचतो आहे किंवा मी आता वैराग्य घेतले आहे असं भावना आणायची, परंतु आपल्या ज्या इष्ट भावना आहेत, इष्ट गोष्टी असतील, विषय असतील, त्यांच्याप्रती ओढ असेल, त्यांच्या मागे धावत असू तर मग त्याच्यातून सुटका नाही, मग काही उपयोग नाही. त्यासाठी असं म्हणतात की ही सगळे कर्म विषयांच्या मागे धावून ते आपल्याला पुन्हा संसारातच गुंतवणार आहेत. या गोष्टीची जाणीव ठेवावी आणि या मनानेच विषयांपासून स्वतःला वाचवावं, विषयांचं निवारण करावं, धैर्याने त्याला दूर करावं. एकदा विषयाचा रस घेतला आहे, आनंद घेतला आहे, तर त्याला सहज सोडवणं हे इतकं सोपं नाही. त्यासाठी एखाद्यालाच हे शम दम संयम श्रवण ह्या सगळ्या उपायांची हा उपाय सगळे सापडतात, याच्या मार्गावर ते चालायला लागतात आणि त्या मार्गावर चालता चालता आपण काल ती गोष्ट ऐकली कावडीवाल्यांची, तर त्यांना जसा फायदा झाला तसंच या मार्गावरती चालता चालता पुढे हे ज्ञान आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतं. यावरती श्रीरामांनी आणखी एक प्रश्न केला आणि खरं म्हणजे तो योग वासिष्ठाचा भाग असण्याचं कारण नाही. श्रीरामांनी विचारलं की हे अंतरिक्षात स्वर्गात राहणारे हे सगळे सिद्ध देव आहेत, यम ब्रह्म विद्याधर यक्ष, हे लोक कसे दिसतात हे जाणून घ्यायची इच्छा आहे. तर वसिष्ठ ऋषींनी त्यांची सगळी स्थानं वगैरे सांगितली. त्यामध्ये हे भू भुवा स्वहा महाजनहा तपा सत्य
हे असे 7 प्रकारचे लोकही त्यांनी सांगितले. आणि त्यांच्याबद्दल वसिष्ठ ऋषींनी सांगितलं की तुला मुळात हे दिसत नाही आणि ते कसे असतात हा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल त्यांनी थोडंसं थोडक्यात वर्णन केलं आहे. परंतु वसिष्ठ ऋषींनी सगळ्यात शेवटी म्हटलं की हे जे काही आहेत हे प्रत्यक्ष असो किंवा नसो, मी जसं काही वर्णन केलं त्या प्रकाराने असतील किंवा एखाद्याच्या कल्पनेत जसे असतील तसे असतील, परंतु तुझ्यासारख्या जीवनमुक्तांना त्याविषयीची उत्सुकता असण्याचं कारण नाही. हा फार महत्त्वाचा विषय त्यांनी इथे सांगितला आहे. आपण जेव्हा या अभ्यासात असतो, मी पूर्वीही याबद्दल बोललो होतो की योग वासिष्ठाचा अभ्यास करताना आपलं लक्ष कुठे जात आहे इकडे थोडं सावध राहा. अनेक प्रश्न असे आले होते सुरुवातीला की हे काय, ते काय, असं काय, तसं काय, मृत्यूनंतर काय, जीवनात काय, वगैरे वगैरे, हे सगळे प्रश्न. आणि वारंवार मी त्यावेळेस म्हणत होतो की थोडंसं फोकस्ड राहा. आपल्याला योग वासिष्ठमधून काय हवं आहे, तर हे जीवन सध्या जे मला माहिती आहे हे जीवन आनंदाने पुढे घेऊन जायचं आहे. बाकीचं सगळ्या गोष्टी या ज्ञानी लोकांना की या जगाची शून्यता कशी आहे हे समजण्यासाठी, या जगाचं स्वरूप कसं आहे हे समजण्यासाठी. परंतु पहिल्या वाचनामध्ये, पहिल्या याच्यामध्ये आपल्या कामाचं जे आहे तेवढं काढून घेता आलं तर बरं. नाही तर या सगळ्या कॉम्प्लेक्सिटीजमध्ये जाता जाता हे किती कठीण ते किती कठीण, तर आपण मूळ विषय सोडतो, भरकटतो. त्यामुळे वसिष्ठ ऋषींनी हे जे सांगितलं की या सगळ्या गोष्टींची उत्सुकता ठेवायची कशाला, त्याच्या मागे न लागता सरळ सरळ आपलं ब्रह्मतत्वाचा अभ्यास कर, तेच जाणून घे, आणि बाकीच्या गोष्टींसाठी त्या जाणून काहीही फायदा होणार नाही. हे सांगत असताना मग श्रीरामांनी एक गोष्ट सांगितली. आजपर्यंत वसिष्ठ ऋषींनी गोष्टी सांगितल्या आहेत. आता श्रीरामांनी या योग वासिष्ठाच्या शेवटी एक गोष्ट सांगितली आणि ही फार सुंदर गोष्ट आहे. आणि ही गोष्ट पण अशीच, ही जे हॅरी पॉटर वगैरे स्टाईलच्या गोष्टी आहेत त्याच टाईपची गोष्ट आहे. तर ती गोष्ट आपण ऐकूया. ही गोष्ट आहे कुंददंताची. श्रीराम म्हणतात की त्यांनी सांगितलेली गोष्ट की मी एकदा असाच शास्त्र चर्चा ऐकत होतो, दरबारात बसलो होतो आणि तिथे माझ्याकडे एक श्रेष्ठ तापस असा आला. तो माझ्याकडे आला आणि तो आल्यानंतर मी त्याला शांत बसवलं, त्याचं सत्कार केला आणि त्याला विचारलं की तुम्ही बरेच दुरून आलेले आहात, बरेच थकलेले दिसतात, तर इथे तुम्ही कशासाठी आल्यात. तर त्यांनी सांगितलं त्या तापसानी की मला काही तुझ्याकडे विशेष काम आहे आणि ते काम काय आहे ते मी तुला सांगतो. आणि इथून त्यांनी स्वतःची गोष्ट सांगायला सुरुवात केली. लक्षात घ्या, श्रीराम त्यांच्याकडे एका आलेल्या माणसाची गोष्ट सांगतायत. तो माणूस म्हणाला की माझं नाव कुंददंत, माझे दात कुंदांच्या कळ्यांप्रमाणे पांढरे स्वच्छ असल्यामुळे मला कुंददंत असं म्हणतात. मिदेह नावाच्या प्रदेशात मी एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलो आणि मला जे जे काही कार्य करायचे असतील, जे काही माझ्या वाटेला होते त्या सगळ्या गोष्टी मी पूर्ण करत गेलो. मंदिरं, गुरुकुलं अशा ठिकाणी मी फिरू लागलो आणि पुढे मी एका श्री पर्वताच्या प्रदेशात आलो आणि तिथेच तापस धर्म स्वीकारून मी तपस्वी बनून बराच काळ राहिलो. तर असं फिरता फिरता तिथे एका ठिकाणी मला एक वृक्ष दिसला आणि त्या वृक्षाला मी बघितलं. शाल्मली असा एक वृक्ष होता. त्याला मी बघितलं की एका फांदीला एक तपस्वी त्यांनी आपले पाय टांगून असा उलटा झालेला आहे आणि तो कसली तरी तपस्या करतोय, तो लटकलाय असं दिसत होतं. मी त्याला जेव्हा जवळून बघितलं तर माझ्या लक्षात आलं की त्याचा श्वास चालू आहे. त्याने आपले दोन्ही हात असे छातीशी धरलेले आहेत आणि त्याच्यावरती जे काही आजूबाजूला ऊन, वारा, पाऊस या सगळ्या गोष्टींचाही परिणाम हा होताना दिसत होता. त्याच्यामुळे मी त्याचं संरक्षण करण्यासाठी त्याच्या जवळ राहिलो, जेणेकरून ऊन त्याच्या अंगावर येऊ नये, पावसाचा त्रास होऊ नये. अशा रीतीने मी त्याची सेवा करत पुष्कळ दिवस राहिलो. आणि मग त्याला एक दिवस माझ्याबद्दल थोडंसं विश्वास उत्पन्न झाल्यावरती मी त्याला प्रश्न विचारला की हे भगवान तुम्ही कोण आहात आणि हे असल्या प्रकारचं तप का करत आहात. तर त्याच्यावरती त्या तपस्याने सांगितलं की माझ्याबद्दल माहिती करून तुला तसंही काय करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तू माझ्याबद्दल विचारण्यापेक्षा हे जे काही जीवांच्या वेगळ्या इच्छा आणि वासना असतात त्या फार विचित्र असतात आणि त्या काहीतरी निमित्ताने उद्भवत असतात. आणि म्हणून मग त्यांनी काही मला विशेष सांगितलं नाही. पण मी पुन्हा आग्रह केला की कुंददंत सांगतो आहे इथे सगळ्यांना. तर मी त्या तपस्याला जो झाडाला लटकला होता त्याला पुन्हा आग्रह केला. तेव्हा त्यांनी सांगितलं, त्यांनी स्वतःचा किस्सा सांगितला
तो म्हणाला की मी मथुरेचा राहणारा आणि माझ्याच वडिलांच्या घरी राहून मी विद्या संपादन केली. त्याच्यानंतर सगळे जे काही पुरुषार्थ वगैरे असतात या सगळ्यांचे उपाय मी समजून घ्यायचा प्रयत्न करायला लागलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की जो राजा असतो, सत्ताधीश असतो, तो सगळ्या त्याच्या राज्यातल्या भोगांचा, सामग्रीचा तो त्याला सगळे भोग आणि सामग्री या त्याला मिळू शकतात, त्याच्या आश्रयाने संपत्ती राहते. त्यामुळे मी त्यावेळेस अतिशय तरुण असताना आणि माझ्याकडे भोगांची इच्छा खूप होती, म्हणून माझ्या मनात अशी इच्छा झाली की आपणही असेच प्रकारचे उपभोग घ्यावेत. आणि म्हणून मी या सगळ्या पृथ्वीचा, सप्तद्वीप, 7 द्वीपांनी युक्त असलेल्या पृथ्वीचा निरंकुश स्वामी, ज्याच्यावर कुठलाही नियंत्रण नाही असा मी स्वामी व्हावं अशी माझी इच्छा आली. आणि तेव्हापासून मी इथे तपश्चर्या करत आहे. आता त्याला साधारण 12 वर्ष झाली. त्यामुळे आता मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे, तर आता तुला जिथे जायचं तिथे तू जा. मी असाच जोपर्यंत मला माझं मनोरथ पूर्ण होत नाही, जोपर्यंत मला आशीर्वाद असा मिळत नाही, तोपर्यंत मी इथेच तप करत राहील. तर त्यांनी असं म्हटल्यानंतर कुंददंतनी सांगितलं की एखादा जो शहाणा असतो त्याला आश्चर्यकारक गोष्टी बघण्याचा आणि ऐकण्याचा कंटाळा येत नाही. मी तुमची सेवा इथे करत राहील असं म्हणून तो कुंददंत तिथेच थांबला आणि तो तपस्वी आपली तशीच तपश्चर्या करत राहिला. एकेकाळी मग काही दिवसांनी त्याला प्रत्यक्ष सूर्यासारखंच एक देवता प्रसन्न झाली आणि त्या देवतेने त्याला सांगितलं की अरे तू हे एवढं सगळं स्वतःला टांगून घेतलेलं आहे, आता हे सगळं सोड आणि तुला जे काही हवं आहे ते तुला प्राप्त होईल, तुला तसा वर मिळतो, तू पृथ्वीप्रती होशील. याप्रमाणे त्याला वर दिल्यानंतर मग तो कुंददंतानी त्या तपस्व्याला खाली उतरवलं. काही दिवस थोडे इकडे तिकडे हिंडून फिरून त्याचे पाय मोकळे झाले आणि त्यानंतर मग त्यांनी सांगितलं की आता आपण आमच्या घरी जाऊ. तर तो जो तपस्वी होता त्याच्या घरी जाण्यासाठी कुंददंत आणि तपस्वी निघाले. हे जाता जाता एका ठिकाणी त्या तपस्व्यानी रस्ता बाजूला म्हणजे मोकळ्या दुसऱ्या बाजूला जाऊन एक जंगल होतं, त्या जंगलात त्यांनी प्रवेश केला. तो तिथे म्हणाला की इथे एक गौरींचा आश्रम आहे, अनेक मुनी तिथे राहत असतात आणि तिथेच माझे 7 भाऊ हे पण अशीच तपश्चर्या करत होते. आम्ही सुद्धा सेम सगळ्यांचा सारखा संकल्प होता की प्रत्येकाला पृथ्वीपती व्हायचं होतं, म्हणून ते संकल्प करीत असतील तर आपण तिकडे जाऊ. आणि असं म्हणून ते तिथे गेले. तिथे गेल्यानंतर त्यांना अरण्यात जाऊन बघितलं तर त्यांना तिथे काहीही दिसलं नाही. सगळीकडे शून्य, वृक्ष नाही, काही झाडी नाही, कुठला आश्रम नाही, पशुपक्षी नाही, काहीच नाही. संपूर्णपणे एक वैराण भूमी तेवढी तिथे होती. आणि त्यांना एका ठिकाणी फक्त एक घनदाट वृक्ष असा दिसला आणि त्या वृक्षाखाली एक तपस्वी तो ध्यान करत बसला होता. कुंददंताला भेटलेला एक तपस्वी आणि या दोघांना जाऊन दिसणारा दुसरा तपस्वी. तर हे त्या तपस्याच्या तिथे जाऊन वाट बघत बसले की आता हा ध्यानातून कधी बाहेर येतो. पण थोडा वेळ झाल्यानंतरही त्यांनी तपस्या सोडली नाही. तर कुंददंत थोडासा कंटाळून चिडून म्हणाला की अहो तुम्ही आता ध्यान सोडा, आम्ही केव्हाची तुमची वाट बघत बसलो आहे. असं त्यांनी म्हटल्यानंतर तो मुनी जागा झाला आणि त्यांनी विचारलं की तुम्ही दोघं कोण? इथे एक आश्रम होता, तो आश्रम कुठे गेला? मला इथे कोणी आणलं? हा कुठला काळ चाललाय? तर त्यावर कुंददंतानी आणि त्या तपस्व्यानी त्यांनी म्हटलं की हे सगळं आता तुम्हीच ज्ञानी आहात, तुम्हीच विचार करून सांगा, कारण आम्हाला काहीच माहीत नाही, आम्ही इथे तुम्हाला भेटायला आलो. तर त्यावेळेस त्या कदंब तपस्वी म्हणता येईल तो जो तिथे झाडाखाली बसला होता, त्यांनी सांगितलं की आता मी तुम्हाला एक आश्चर्यकारक गोष्ट सांगतो, ती ऐका. आणि हा जो तुम्ही वृक्ष बघितलेला आहे, कदंब वृक्ष, हेच माझं निवासाचं स्थान आहे. इथे काही कारणाने गौरी सरस्वती काही वर्ष येऊन राहिली होती आणि त्याच्यामुळे ही भूमी अतिशय सुंदर झाली होती. गौरीवन म्हणून हे सगळं प्रसिद्ध होतं. परंतु ती काही काळ राहिल्यानंतर ती परत आपल्या मार्गाने चालली गेली आणि आजूबाजूचे लोक येऊन त्यांनी हे सगळं जंगल वन हे नष्ट करायला सुरुवात केली. या वृक्षावरती तिची विशेष कृपा म्हणून हा वृक्ष आणि या वृक्षाखाली मी असे आम्ही ध्यान करत राहिलो. इथे काही अंतरावरती एक मालव नावाचं राज्य आहे, देश आहे, तिथला मी राजा आणि मला तिथून वैराग्य आल्यामुळे मी इकडे ध्यान करायला आलो. इथल्या आश्रमवासियांनी त्यावेळेस मला सगळं ठेवून घेतलं, माझा आदर सत्कार केला. आणि त्यावेळेस हा जो उलटा लटकलेला तपस्वी होता तो तू आणि तुझे 7 बंधू हे 8ही जण असे इथे आले होते. तुम्ही इथेच इतर मुनींसारखे राहायचे आणि पुढे तुम्ही सगळेजण एकांतवास घेऊन आपली आपली तपश्चर्या करण्यासाठी आपल्या आपल्या मार्गाने निघून गेले.
तर असे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला प्रत्येकाला आपण या पृथ्वीचे अधिपती व्हावं, 7 द्वीपांनी युक्त असलेल्या पृथ्वीचं आपण राजे व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा होती. आणि अशी आपली प्रत्येकाची इच्छा तुमची ही पूर्ण झाली. आणि ती पूर्ण करून तुम्ही आता ते सगळेजण आपापल्या घरी गेले. सगळं वन हे नष्ट झालं, मी एकटाच इथे उरलो आहे. आणि तू आत्ता तुझी तपस्या करून इकडे परत येत आहे. आता तुम्ही उठा, तुम्हाला जे काही सांगायचं ते सांगितलं आणि तुम्ही आपल्या आपल्या मार्गाला लागा. तुमचे जे काही बंधू असतील ते सगळे आपल्या आपल्या स्वतःच्या घरी गेलेले आहेत. आणि ते 7ही जण त्यांना हे आपल्या पुण्याने सध्याचा अनुभव, वैभवाचा अनुभव घेत आहेत. पुढे जाऊन हे पृथ्वीचे अधिपती होतील. हे ऐकल्यानंतर तो कुंददंताला मोठं आश्चर्य वाटलं. आणि हे स्वाभाविक आहे. त्यांनी म्हटलं की म्हणे ही पृथ्वी जी 7 द्वीपांनी युक्त आहे ही अशी एकच पृथ्वी आहे. आणि एकाच वेळेस मग 8 जण तिच्यावरती कसं काय राज्य करतील? प्रत्येकाला हा आशीर्वाद जो मिळाला तर कसं शक्य की 8ची जण त्याच्यावर राज्य करतील? तर तो कदंब तपस्वी म्हणाला की चला याच्या पुढची आणखी इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला सांगतो, ते ऐकशील तर तुम्हाला हे सगळं अतिशय आश्चर्यकारक वाटायला लागेल. तर तो म्हणाला की हे जे काही तपस्या ज्यावेळेस करत होते तेव्हा यांच्या पत्नी कंटाळल्या. त्या म्हणाल्या की हे आमचे नवरे काय जाऊन बसले आहेत तिकडे. आणि म्हणून त्यांनी सुद्धा शतचांद्रायण नावाचं एक खडतर तप केलं प्रत्येकीने यांच्या बायकांनी. आणि त्यांनी असा वर मागून घेतला की हे आमचं सौभाग्य अखंड राहावं, पतिप्रेम हे पती कायम राहावे आणि आमचं पती अमर व्हावं. पण असं जर शक्य नसेल तर त्यांचा जीव हा आमच्या गृहातून कधीही बाहेर पडू नये आणि त्यांचा आणि आमचा समागम हा अखंड राहावा. इथे जीवानी नेहमी आमच्यासोबतच राहावे अशी त्यांच्या पत्नीनी प्रार्थना केली. आणि त्यांनी तो वर प्राप्त करून घेतला आणि आपल्या पतींची वाट बघत बसले. याच्यामध्ये आणखी एक प्रसंग असा घडला की या 8ही बंधूंचे आईवडील तेही अरे आपले मुलं सगळे चालले गेले आणि आता त्यांना कंटाळा आला. तर त्यांनी सुद्धा कुठलं तरी तप करण्यासाठी, मुलांना शोधण्यासाठी, तीर्थयात्रा करण्यासाठी आपल्या सुनांना घेतलं आणि ते जायला लागले. रस्त्यातून जाता जाता त्यांना एक अतिशय पांढरा शुभ्र असा तपस्वी दिसला. त्याच्या अंगाला सगळं भस्म फासलं होतं, बुटका होता. त्याच्यामुळे तो असा कोणीतरी एखादा म्हातारा पांथस्थ असेल, रस्त्यावरून जाणार असेल असा विचार या 8 जणांच्या आईवडिलांनी, बायकांनी केला. आणि त्या व्यक्तीला कोणी नमस्कार न करता असेच ते पुढे जायला लागले. त्यांच्या पायाची धूळ या व्यक्तीवरती उडाली आणि ती धूळ उडाल्यानंतर तो वृद्ध त्यांच्यावर चिडला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही अतिशय महामूर्ख पत्नी आणि सुनांना घेऊन तुम्ही तीर्थयात्रेला पुण्य मिळवायला निघाले. परंतु माझा शाप आहे की कारण मी दुर्वास आहे आणि या दुर्वासाला तुम्ही रस्त्यातच बाजूला सारून नमस्कार न करता पुढे चालले आहात. तुम्ही जे काही सगळं पुण्य कमवलं असेल, तुमच्या मुलांनी सुनांनी जे काही तप करून मिळवलं असेल ते सगळं शुभ फळ हे तुमचं विफल होईल, विपरीत होईल. त्याचा तुम्हाला काहीही फायदा मिळणार नाही. त्या वराचं सगळं अनिष्टच फळ तुम्हाला मिळेल. या संतापलेल्या दुर्वासांची माफी मागायचा यांनी प्रयत्न केला पण तोपर्यंत दुर्वास ऋषी हे अदृश्य झाले होते. हे या 8 जणांचे आईवडील, त्यांच्या पत्नी हे सगळेजण अतिशय दुःखी झाले आणि मग ते सरळ आपल्या पश्चातापातच घरी परत आले. तर ह्यावरती त्या कुंददंतांनी पुन्हा पहिलाच प्रश्न विचारला. ठीक आहे, एवढी गोष्ट सांगितली की या 8 जणांनी तपस्या केली, यांना प्रत्येकाला वर मिळाला की तुम्ही पृथ्वीचे अधिपती व्हाल. त्याच्यानंतर त्यांच्या पत्नींना वर मिळाला की तुमचे पती हे त्यांच्या घरातच राहतील, घराच्या बाहेर जाणार नाही. आणि त्यांच्या आईवडिलांना शाप मिळाला, आईवडिलांना आणि या सगळ्यांनाच, की या सगळ्यांनी जे काही पुण्य कमवलेलं आहे ते सगळं वाया जाईल, त्याला काहीही फळ मिळणार नाही. तर पण माझा मूळ प्रश्न असाच आहे अजूनही की हे 8ही जण पृथ्वीचे अधिपती कसे होतील? आणि आता तर तुम्ही हे सांगितलं की यांना शापही मिळाला आहे, वरही मिळालं आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी कशा घडून येतील? कारण ह्यांनी पृथ्वीचे अधिपती व्हायचं म्हटलं तर यांना घरातून बाहेर पडावं लागेल. पण पत्नींनी वर मागून घेतलं की ते घरातच राहतील आणि यांना हे वर मिळालेले ते विफल होतील असा शापही त्यांना मिळाला आहे. मग याच्यातलं नेमकं काय होईल? त्यावर त्या कदंब तपस्वीनी, कदंब वृक्षाखाली बसलेल्या जो मालव देशाचा राजा होता, जो आता तपस्वी झालाय, त्यांनी सांगितलं की याच्यातली खरी गंमत ही पुढे आहे की आता हे 8ही बंधू आपल्या आपल्या घरी जातील. आपलं जे काही त्यांना भाग्य मिळालेलं आहे सध्याच्या या जन्मामध्ये ते सगळं आपल्या कुटुंबासोबत सगळा काळ घालवतील आणि त्याच्यानंतर ते आपल्या आपल्या घरातच मरण पावतील. आणि त्यांचं जे काही बांधव आहेत
ते सगळे त्यांचे मृतदेह सगळे जाळून टाकतील. त्यामुळेच त्यांचे जे काही जीवात्मे आहेत, जे काही सूक्ष्मदेह आहेत, हे पुढे सूक्ष्मदेह झाल्यानंतर त्यांना शाप आणि वर ह्याप्रमाणे त्यांचं शरीर तयार होईल. आणि त्यासाठी मग त्यांचे कर्म वगैरे यांचा अनुभव घेऊन वर आणि शाप हे त्यांना वेगवेगळे फळं देण्यासाठी तयार होतील. आता वर आणि शाप हे जेव्हा फळं द्यायची वेळ येईल तेव्हा या दोघांमध्ये संघर्ष होईल. वर आणि शाप हे एक दुसऱ्यासमोर उभे ठाकल्यानंतर त्यांच्यामध्ये भांडण लागेल. दोघे म्हणतील की आता या जीवांना फळ आम्हीच देणार, कारण वरांचं म्हणणं आहे आम्हाला यांना राज्य बनवायचं आहे आणि शाप म्हणतील की यांचे सगळे फळं हे आता निष्फळ झालेले आहेत. तर या दोघांचं भांडण व्हायला सुरुवात झाल्यानंतर मग वर म्हणतील की आपण पुढे जाऊन सगळा कलह करून उगाच युद्ध करण्याच्या ऐवजी शेवटी आपल्याला जे करायचं आहे की सामोपचाराने हे सोडवायचं आहे, तर तो निर्णय आपण आत्ताच घेऊ, ब्रह्मदेवाकडे जाऊ आणि आपण ब्रह्मदेवाकडे जाऊन त्यांच्यासमोर आपलं म्हणणं मांडू. हे जेव्हा ब्रह्मदेवाकडे जाऊन म्हणतील, बोलतील, दोघे जण सांगतील की आम्हाला असं असं हवं आहे, त्यानंतर ब्रह्मदेव त्यांना म्हणतील की जो अंतःसार असतो त्याचाच विजय होतो. हा विषय फार महत्त्वाचा आहे, हा लक्षात घ्या. काय आहे अंतःसार? त्यांनी सांगितलं, ज्यांनी श्रद्धापूर्वक शास्त्राचे नियम पाळून दृढ अभ्यास करून आपल्या इच्छित वस्तूवर एकाग्र बुद्धी ठेवली असेल, त्यानुसार त्यांनी आपलं वागणं केलं असेल, त्यांचं आचरण जसं असेल, तर ते अंतःसार होत. आणि त्यांना जे काही असेल त्यांचं वर किंवा पाप, शाप ह्या गोष्टी त्याप्रमाणे कार्य करतात, त्याप्रमाणे त्यांना फल देण्यास समर्थ होतात. त्याच्यामध्ये जर कधी काही कुठल्या गोष्टी आला, अडथळा आला किंवा आणखी काही आलं तरी त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी गौण ठरतात, मागे पडतात. त्यामुळे तुमच्यापैकी अंतःसार कोण आहेत याचा विचार तुम्ही आपापल्या मनाशी करा. म्हणजेच काय की आपण अतिशय श्रद्धेने एखाद्या गोष्टीवरती भावना ठेवली असेल तर ती गोष्ट आपल्याला प्राप्त होते. लक्षात ठेवा, ती गोष्ट निगेटिव्ह असू शकते, पॉझिटिव्ह असू शकते. आपल्या भावना काय आहेत, कुठल्या गोष्टीला आपण वारंवार मागतो आहे, म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा असं आपल्याकडे जे सांगितलं जातं. आपल्याकडे असं म्हणतात, वास्तू पुरुष असतो जो कायम तथास्तु तथास्तु म्हणत असतो. हे सगळे जे काही भावना असतात त्या आपल्या मनातून जे प्रत्यक्ष काया वाचा ज्या असतील की आपण बोलतो काय आहे, शरीराने काय करतो आहे, त्यापेक्षा श्रेष्ठ हे मनातलं, कारण ते खरंच आतल्या आत आपल्या परिवर्तित होत असतं, आपल्या आतच त्या घडत असतात. ते कसं बाहेर रिफ्लेक्ट होईल, तर आपण जे केलेलं आहे तेच बाहेर, तो अंतःसार आहे तोच बाहेर येईल. त्यावरती हा सगळा विचार करून मग पाप म्हणाले की हे ब्रह्मदेवा, आमचा पराभव झाला, आम्ही मान्य करतो, कारण आम्ही अंतःसार नाहीत. हे वरच हे अंतःसार आहेत, कारण वराची इच्छा करणारे लोक आपल्याला अमुक वर मिळावा म्हणून दीर्घकाळ तोच संकल्प करतात. त्या संकल्पाला धरून शास्त्र विचाराला अनुसरून ते त्यांनी तपश्चर्या करतात आणि त्यामुळे प्रसन्न होऊन मग त्यांना जे काही मिळतं तसा वर ते स्वीकारतात. त्यांना वर दिला अशी जी देणाऱ्याची संवेद असते, देणाऱ्याची चेतना असते की मी याला काहीतरी दिलं, तशीच ती घेणाऱ्याची सुद्धा असते, मी हा वर मिळवला अशी सुद्धा त्याची सुद्धा चेतना असते. तर दोन्ही एकरूप होतात, म्हणून त्यांचे फळ हे पापांपेक्षा किंवा शापांपेक्षा श्रेष्ठ ठरतात आणि तेच त्यांना मिळतात. ही संवित, ही चेतना दीर्घकाळ ज्या गोष्टीचा अभ्यास करते तेच तिचं स्वरूप होतं, तोच तिचा सार, तेच तिचं तत्काल स्वरूप बनतं. म्हणजेच जेव्हा कुठलेही विकल्प न ठेवता शुद्ध संकल्प असून शुद्ध संकल्पांमधून जी शक्ती, जे तेज उत्पन्न होतं तेच केवळ त्या संवितचं सार, तेच आत्मसार आणि तेच वर ह्या रूपाने विजयी होतं. जे अशुभ संकल्प असतात, शाप असतात, त्यांना सुद्धा हाच न्याय लागू पडतो. मला कधीतरी कोणीतरी हा प्रश्न विचारला होता की जसं लीला सरस्वती प्रकरणामध्ये हे म्हटलं होतं की तुम्ही जे मागता ते मागता. एखाद्या व्यक्तीबद्दल कोणीतरी खूप सकारात्मक किंवा त्या व्यक्तीने स्वतः खूप सकारात्मक गोष्ट केली, परंतु त्याच्यावरती निगेटिव्हली विचार करणारे, जसं आपण म्हणतो ना, करणी असतील, जादूटोणा असेल किंवा आणखी काही काही गोष्टी असतील, अशा पद्धतीने जर कोणी कार्य करत असेल तर कुठली गोष्ट श्रेष्ठ, कारण दोघांनीही आपल्या आपल्या पद्धतीने पूर्ण प्रयत्न करतायत, तर याच्यामध्ये श्रेष्ठ कुठलं होतं? तर इथे इतरांच्या प्रभावापेक्षा आपला स्वतःचा प्रभाव हा अतिशय श्रेष्ठ असतो, हे कायम लक्षात असू द्या. आणि इथे त्यांनीच म्हटलं की यातली जी एकाग्र वृत्ती असेल, जी बलवत्तर असेल, शक्तिशाली असेल, ती अन्य शक्तींना बाजूला ठेवून
कार्यरत होते. एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत शाप आणि वर दोन्ही कार्यरत होतात. कधी कधी यापैकी एकच हे काम करतं. तर यामध्ये माझ्या दृष्टीने जे सांगायचं जो भाव आहे तो भाव असा लक्षात ठेवा की आपण पहिलेपासून योग वासिष्ठमध्ये गुरूंना महत्त्व दिलेलं आहे. मी हा प्रकारच नाही, जे काही माझं अस्तित्व आहे ते गुरु, आणि याच्यात जे काही होईल या अस्तित्वामध्ये ते सगळं त्यांचं. त्यामुळे मनात भावना ठेवताना की मला जी भीती असते की माझं काही होईल का, आणि कोणी आपल्याला काही करेल का, कोणाचा शाप असेल का, काही असतील का, या सगळ्या ज्या भावना असतील या सगळ्यांच्या केंद्रस्थानी काय असेल तर तो मी असतो. जेव्हा हा मी प्रकार राहत नाही ना, जेव्हा हा मी प्रकार राहत नाही तेव्हा मग कुठले शाप आणि कुठले वर, मुळात त्या दोन्हीची आपल्याला गरजच नाही राहत. परंतु तरी कधी भीती असेल मनामध्ये तर नेहमी सकारात्मकच भावना करावी. स्वतःला सांगावं की माझ्यावरती गुरूंची कृपा आहे, आणि ज्याला गुरूंची कृपा आहे, जो गुरूंचे कार्य करतो आहे, त्याला कुठलीही शक्ती अपशक्तीही त्रास देऊ शकत नाही. झालं तर चांगलंच, किंवा मी उलटं म्हणेल जे होत आहे ते चांगलंच होत आहे, अशाच भावनेने राहावं. त्याला चांगलं वाईट हे सुद्धा लेबल लावायची गरज नाही. जे येत आहे ते फार छान आहे असंच बघावं आणि तसंच आयुष्य पुढे घेऊन जावं. कुठल्याही भीतीमध्ये राहून त्याचे आपल्याला काही जे आपण आज जसं म्हटलं अंतःसार, मनात भीती ठेवली की अरे असं होईल का, तसं होईल का, मनात ही भीती राहिली ना, ती अंतःसार बनते आणि तीच मग आपल्याला तसे फळं द्यायला सुरुवात करते. म्हणून सकारात्मकता ही फार आवश्यक आहे. आपल्या कार्यावरती, आपल्या मार्गावरती नेहमी विश्वास ठेवावा. कधीतरी हा विषय मी थोडक्यात सांगितला होता. मला वाटतं जयश्री पुरोहित यांनीच विचारलं होतं किंवा काय, की एखाद्या वेळेस एखादी चूक झाली तर आपण असं म्हणतो की बापरे एवढं पाप घडलं माझ्या हातून, आता कसं होईल, ही भीती येते. तर त्यावेळेस सांगा की अरे आयुष्यभर मी पुण्यकर्म केलेलं आहे, आयुष्यभर मी चांगलाच वागलो आहे, आयुष्यभर मी गुरूंचंच कार्य केलेलं आहे. इतके सगळ्या चांगल्या गोष्टी केल्यानंतर एखाद्या वेळेस एखादा अपराध घडला तर ठीक आहे, घडला, त्याचं जे काही असेल फळ ते बघेल, पण मला काही होणार नाही, माझ्यावरती गुरूंची कृपा आहे, ते मला सांभाळून घेतील. मग त्याच्यामध्ये जेव्हा असा विषय डोक्यात येतो तेव्हा मग ना ते संचित कर्म, ना प्रारब्ध कर्म, ना सध्याचं जे चाललंय ते कर्म, या कुठल्या गोष्टींचा विचारच डोक्यात आणायची गरज पडत नाही. जे असेल ते सगळं चांगलंच होणार आहे ही श्रेष्ठ भावना आपल्याला सगळ्यांपासून वाचवू शकते. त्यामुळे ही सकारात्मकता असू द्या, आणि काहीच नाही तर आपल्या गुरूंबद्दलचा विश्वास हा आपल्यामध्ये असू दे. ठीक आहे. तर ह्याच्या पुढे काय होतं, मग आता या शाप तर निघून गेला. आता या दोघांचं दोन वर होते. एका वराप्रमाणे यांना घरातच थांबायचं होतं, दुसऱ्या वराप्रमाणे हे पृथ्वीचे अधिपती होते. तर असं म्हटलं गेलं की हे पुढे जेव्हा जातील, त्या कदंब तपस्वींनी सांगितलं की हे पुढे जेव्हा यांचा मृत्यू होईल, त्या मृत्यू झाल्यानंतर हे सगळे त्यांच्याच घरामध्ये त्याच ठिकाणी स्वतःचं सृष्टी बघतील आणि वेगवेगळ्या पृथ्वीचे अधिपती होतील. या ब्रह्मांडामध्ये काय, या निर्मितीमध्ये, या सृष्टीमध्ये एकेका परमाणूमध्ये अनेक ब्रह्मांड असतात. त्याच्यामुळे यांना प्रत्येकाला स्वतःचं जग मिळणं ही काही मोठी गोष्ट नाही, ही त्यांना सहज प्राप्त होईल. ते सप्तद्वीपांचे अधिपती पण होतील. आणि असं झाल्यानंतर हे सगळेजण जेव्हा पुढे तसं आपल्या आपल्या मार्गाला लागतात, त्यांच्या पत्नीच्या इच्छेप्रमाणे त्यांचा जीव त्यांच्या घरातच राहतो, परंतु त्यांच्या स्वप्नदृष्टीमध्ये ते सगळ्या आपल्या आपल्या सृष्टीचे, पृथ्वीचे राजे होतात. ते झाल्यानंतर हे जेव्हा सगळे मृत्यू पावले तेव्हा हा जो कुंददंत होता, हा ज्या तपस्यासोबत जो झाडाला लटकला होता त्याच्यासोबत गेला होता. 7 बंधू गेले, 8वा बंधू हा जो होता झाडाला लटकलेला, तोही गेल्यानंतर मग या कुंददंताला सुचलं नाही आता काय करावं. तो पुन्हा या कदंब तपस्याकडे आला. कदंब तपस्यापाशी येऊन त्यांनी वाट बघितली बराच काळ, आणि त्यांनी शेवटी तो कदंब तपस्वी जेव्हा जागा आला, ध्यानातून बाहेर आला, तर याने विचारलं आता हे मला तर कंटाळा आला आहे, तो माझा एक मित्र होता, तो आणि त्याचे 7ही बंधू हे तर आपल्या आपल्या मार्गाला गेले, पण आता मी काय करू, मला फार कंटाळा आला आहे आणि हे सगळं जग ह्याच्याबद्दल मला आता काही निर्णय कळत नाही, काय करावं ते सांगा.
मी आता या सगळ्या दुःखांमध्ये अतिशय व्याकुळ झालेलो आहे, सगळं काही शून्य भासत आहे. त्यावर त्यांनी सांगितलं की हे बघ, तो जो कदंब तपस्वी होता त्याने कुंददंताला सांगितलं की तुला मी सगळं सांगितलं, तू फार सहनशीलतेने आशेने इथे थांबतोयस, परंतु एक गोष्ट लक्षात घे की तू जोपर्यंत अभ्यास करत नाही, जोपर्यंत तुझ्या ज्ञानात भर पडत नाही, तोपर्यंत तुला परमार्थाचा उपदेश हा शक्य नाही. त्यामुळे मी तुला आता कितीही सांगितलं तरी तो तुझ्या मनात जाणार नाही, म्हणून मी तुला परमार्थ प्राप्तीचा आणखी एक अतिशय उत्तम असा उपाय सांगतो. आणि हा उत्तम उपाय फार छान सांगितला त्यांनी सांगितलं की इथून काही अंतरावरती अयोध्या नावाची एक नगरी आहे. दशरथ म्हणून तिथला राजा प्रसिद्ध आहे. त्याला एक राम नावाचा प्रसिद्ध पुत्र आहे. तू त्याच्याकडे, त्या रामाकडे जा, श्रीरामाकडे. त्याला त्याचे कुलगुरू वसिष्ठ ऋषी एक दिवस राज्यसभेमध्ये दिव्य अशी मोक्षोपाय संहिता ही सांगतील, मोक्षाचा उपाय सांगतील. हे ब्राह्मणा, ती कथा दीर्घकाळ न कंटाळता एकाग्र होऊन तू श्रवण कर, म्हणजे तू सुद्धा माझ्याप्रमाणेच परमपावन विश्रांतीला प्राप्त होशील. असं, आणि नंतर तुला निर्वाण प्राप्त होईल, असं सांगून तो कदंब तापस पुन्हा आपल्या समाधीमध्ये गेला. आणि म्हणून हा कुंददंत म्हणतो की हे श्रीराम, मी तुमच्याकडे आता हे सगळं ऐकायला आलो आहे. हे सांगितल्यानंतर मग श्रीराम वसिष्ठांना म्हणतात की हा पहा, कुंददंत इथे बसलेला आहे आणि तो त्या दिवसांपासून, जेव्हा हे सगळं घडलं तेव्हापासून तो माझ्यासोबतच आलेला आहे. आज त्याला विचारावं की त्याचे सगळे संशय हे नष्ट झाले आहेत की नाही. तर यावेळेस मग वसिष्ठ ऋषी त्या कुंददंताकडे पाहून म्हणाले की अरे, तुला मी जे काही सांगितलं, हे जे काही दिलं, हे सगळं तू आता जाणतो का, हे समजलं का. यावर तो कुंददंत म्हणाला की तुम्ही जे काही मला ज्ञान दिलं, आता हे जे काही इथे सांगितलं, त्यांनी माझे सगळे संशय, सगळे विकल्प हे वितळून गेलेले आहेत आणि माझ्यावरती आता माझे चित्त हे अतिशय शांत झालेलं आहे, स्थिर झालेलं आहे. मी आत्मदर्शी झालो आहे. माझं चित्तच हे माझ्या विजयाला कारण झालं आहे. मला अखंडित आत्मज्ञान असं प्राप्त झालं आहे. जे काही जाणायचं ते मी जाणलं, जे निर्दोष आहे, जे काही निरामय आहे असं जे बघायचं ते मी बघितलं, आणि जे प्राप्त करायचं आहे ते मी प्राप्त करून घेतलं. अशा रीतीने मी परमपदी विश्रांती पावलो आहे. तुमच्या मुखातूनच मला हे आत्मज्ञान मिळालं. हे सगळं परमार्थ धन आहे हे मला कळलं. मी आता शांत झालो आहे, असं त्यांनी सांगितलं. आणि याप्रमाणे तो आत्मा अनुभव करून कुंददंत शांत झाला आणि त्याच्यावरती वसिष्ठ म्हणाले की याला ही खरी विज्ञान विश्रांती प्राप्त झाली आहे. ह्यानंतर जे काही वसिष्ठ ऋषींनी श्रीरामांना थोडासा उपदेश केला तो, आणि बाकीचं पुढचं हे सगळं आपण उद्या बघू. एक गोष्ट पुन्हा पुन्हा लक्षात घ्या, शाप आणि वर हा मुख्य विषय होता माझ्या दृष्टीने. त्याच्यात अनेक गोष्टी असतील, गोष्ट ठीक आहे, परंतु मनामध्ये नेहमी ती तृप्ती असू द्या. म्हणजे एकदम मी मस्त म्हणेल, हा शब्द खरं वापरला जात नाही, आनंदात आहो असं म्हणतो आपण, परंतु एका जे धुंदीमध्ये राहतात ना, तशा धुंदीमध्ये राहायचं. कशाची चिंतेचं कारणच नाही. काय जगाकडे बघण्याचं काय दृश्य, हे सगळं शून्य, याच्यात कशाला अडकायचं, आणि काय असतील तर ते गुरु बघून घेतील. ॲटलिस्ट जे चिंता कारण असतात ना या सगळ्या गोष्टींची, टेन्शन वगैरे, ह्याचं तरी कारण बाळगायची गरज नाही. मेरा जो है वो गुरु देख लेंगे. त्यांच्यासारखा कोणी, समर्थ रामदास स्वामींचे शिष्य म्हणतात ना, समर्थाचिया सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. हो ना, आपले गुरु आहेत, कोण आपल्याकडे वाकड्या नजरेने बघू शकणार आहे. ठीक आहे, ही भावना मनात ठेवायची, आनंदात राहायचं. चला आता थांबूया, उद्या भेटू. जय श्रीराम, जय गुरु.